गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम जय मद प्रेम सर्व काळ जय मद प्रेम सर्व काळ जय मद प्रेम सर्व काळ विठो माऊली हाचे वर देई विठो माऊली हाचे वर देई विठो माऊली हाचे वर देई विठो माऊली हाचे वर देई
राहे हृदय माझ्या अंतरुणी राहे हृदय माझ्या हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे मज प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणि का म्हणे काही न मागे आणि म्हणे काही न मागे आणि का म्हणे काही न मागे आणि हे पायी सुख सर्व आहे हे पायी सुख सर्व आहे तुका म्हणे काही न मागे आणि 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 हे पायी सुख सर्व आहे हे पायी सुख सर्व आहे हे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 माझा प्रेम सर्व काळ जय मला प्रेम सर्व काळ जय मला प्रेम सर्व काळ धोपार खुमाये जय गोपाळ धोपार खुमाये विठोबार जय 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 धोपार खुमाये मॉनिटर धोपार खुमाये जय जय धोपार खुमाये जय जय धोपार
विठ्ठल सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी Goha
बाप रखुबा देवी वर, बाप रखुबा देवी वर, बाप रखुबा देवी वर, विठ्ठल सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुबा देवी वर, बाप रखुबा देवी वर, बाप रखुबा देवी वर, विठ्ठल जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम, 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 जय जय राम देव अंकित देव भक्ताचा देव देव भक्ताचा कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत, कामे त्यांची सदा करीत, देव भक्ताचा देव भक्ताचा देव भक्ताचा
होय रक्षिता पण होय जनी म्हणे भक्ती भाव जनी ऐक्य जीव ऐक्य जीव जनी म्हणे भक्ती भाव जनी म्हणे भक्ती भाव देवदासा ऐक्य जीव देवदासा ऐक्य जीव देवदासा ऐक्य जीव ऐक्य जीव देवदासा ऐक्य जीव त्याचे पडो पुणे याचे परो होय रक्षिता होय रक्षितापण होय रक्षितापण होय जय जय विठो देव भक्ताचा देव भक्ताचा गीत देव भक्ताचा गीत देव भक्ताचा गीत देव काव्य त्यांची सदा करीत
कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने सदा करीत त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने देव भक्ताचा अंकित 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 देव भक्ताचा कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने कामे त्यांचे सदा करीत कामे त्यांचे सदा करीत त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने होय रक्षता आपण त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने त्याचे पडोने देऊने त्याचे पडोने होय रक्षिता
आपण त्याचे बरोले दिवले त्याचे बरोले दिवले विठ्ठल विठ्ठल पुंडरी गवरदारी देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडून लिहुने होय रक्षिता पण जनी मने भक्तिभाव देवदासा इतके जीव त्याचे पडून लिहुने होय रक्षिता पण विठ्ठल देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडून जीवने होय रक्षिता पण या गावामध्ये या गावामध्ये किती वर्षाप्रमाणे पंचतत्पूर्ती निमित्त पूजेचे असणार हा संधारण 12 वर्ष झाले सप्त्याला की एक सप्त होती 13 वर्ष झाली 25 वर्ष झाली मग गौप 50व्या वर्षी सुवर्ण 61व्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी हिरक महोत्सव मग अमृत महोत्सव मग शतक त्यापैकी ही 12 पंचे 60 वर्ष पूर्ण झाली या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या निमित्ताने असणारे माझ्याकडे रघुवीर कीर्तन संघ गावकऱ्यांचे काही माझ्यावरचे प्रेम
दीपक महाराजांची आणि गावकरांच्या नावाने पूर्वेला घेतलेला जो अभंग शेवटच्या चरणावरून सगळ्यांना माहीत झाला असेल. जनी म्हणे भक्तिभाव देवदासा इत्यादी. अर्थात जनी म्हणे म्हणजे जनाबाईचा. जनाबाई हे काय सामान्य स्त्रीपैकी स्त्री नाही. 700 वर्षापूर्वी नामदेवरायच्या घराण्यामध्ये त्यांनी आयुष्यभर त्याचे दासीपणाचे काम केले. दासी म्हणजे आजच्या शब्दात मोल करणे, घर काम करणारी. नामदेवरायच्या तिथं आणि फक्त कलियुगातच संबंध होता असं नाही. प्रत्येक संतांचे जे अवतार आहेत त्या अवताराच्या पाठीमाग पूर्व अवताराची भूमिका सांगितली जाते. ज्ञानेश्वर महाराज पूर्वी अवतारात महाविष्णू, निवृत्तीनाथ पूर्व अवतारामध्ये शंकर महाराज, सोपान काका पूर्व अवतारामध्ये ब्रह्मदेव होते. तसंच नामदेवराय पूर्व अवतारात उद्धव, उद्धव पूर्व अवतारात अंगद, अंगद पूर्व अवतारामध्ये प्रल्हाद, हे जसे पूर्व अवतार. तसं जनाबाई नामदेवरायच्या घरामध्ये जरी काम करणारी मोलकरी सामान्य नव्हती. त्यांची सुद्धा सेवा 4 युगाची होती. पूर्व अवतारामध्ये जनाबाई याच्या असणाऱ्या कंसाच्या राजवाड्यामध्ये कुब्जा दासी म्हणून, त्याच्या पूर्व अवतारामध्ये राम अवतारात दशरथाच्या राजवाड्यामध्ये कैकेयीच्या हाताखाली मंथरा नावाची दासी होती, ती जनाबाई. त्याच्याही पूर्व अवतारामध्ये हिरण्यकश्यपूच्या वाड्यामध्ये प्रल्हादाच्या अवतारात जनाबाई पद्मिनी होती. असे 4 युगात 4 अवतारी म्हणून भगवत उपासना केली. जी कठीण असणारी भक्ती त्यांनी त्या काळात केली. भक्ती ही सोपी नाही, भक्तीचा अवघड आहे. भक्त म्हणविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अति आवड. भक्ताचं त्याचे लक्षण, भक्तीचं लक्षण फार अवघड सांगितलेलं आहे. ते घडणं अतिशय कठीण आहे. ते म्हणतात आम्ही 4 युगामध्ये स्त्री देहाला ज्याचे या ठिकाणी जरी आम्ही जन्म घेतला असला तरी सुद्धा स्त्री देह म्हणून न व्हावे उदास, साधू संत हे केले. संताच्या घरची दासिनी अंकिली, विठोबाने दिलेली प्रेम कर. स्त्री जन्म झाला म्हणून काय झालं? आता तर स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं कामच नाही. खूप पुढे गेल्या स्त्रिया, गेल्याच पाहिजे काळाच्या ओघाने, त्याबद्दल वाद नाही. पण आती तिथं म्हणजे इतकं नाही सांगत, आती जाणं बरोबर नाही. स्त्रियांनी कर्तव्य करावं, केलं पाहिजे. राज्य सांभाळापर्यंत सगळ्या कामं आम्ही करत असतो, पण आपण भारतीय संस्कृती तीही जपली पाहिजे. जनाबाईच्या काळामध्ये आणि त्यावेळेचं जे स्त्रीचं राज्य होतं अत्यंत परतंत्र असं राज्य होतं. जन्माला स्त्री आली, 8 वर्ष कन्या भरली, 8 वर्षाचं वय होईपर्यंत आई वडिलांच्या ताब्यात, आई वडिलांच्या ताब्यातनं पुन्हा मग 11 वर्षाचा नवरदेव बघायचा, 8 वर्षाच्या ह्याच्यात लग्न लावायचं, मग सासूरवास सुरू झाला. मग आयुष्यभर सासूरवास. सासू नावाचा पूर्वी विचित्र प्राणी होता, आता नाही. नवऱ्याची किंमत नाही, सासूला पण विचारली. नवऱ्यालाच आरोग्य बोलतो. दोघांचं कुठेतरी लव्ह मॅरेज झालेलं असतं, त्यामुळे त्याची किंमतच नसते. शाळेत म्हणा, गल्लीत म्हणा, शेतात म्हणा, कामावर म्हणा, कुठेतरी सासूला गेल्यावर हा म्हणजे कसं नाही, लोक राहतच नाही. त्यामुळे काय तर फारसं राहिलं नाही. सासूची कोण मानतो? त्याचं नाव असतं आनंद, याचं नाव असतं अनुराधा. ती म्हणते काय आणता, हा म्हणतो काय आणू.
जनाबाईच्या काळात परतंत्र जिना असल्यामुळे सासुरवाद असते स्त्रीला. एका मालकाच्या करता म्हणून ज्या दिवशी अग्नी ब्राह्मणात एकच आई वडिलांनी नियमस्थ केलेला बोल मनाने नाही करत. आता मनानेच आई वडिलांनी घर पाहायचं, जन्मकुंडली बघायची, माणसं बघायची, आपल्या जातीचे आहेत काय व्यवस्थित आहेत, मग ते लग्न केलं जाय. लग्न हा 16 संस्कारापैकी एक विधी आहे. त्यामुळे अग्नी ब्राह्मण होम हवन करून मंत्रविधी करून तो हात दिल्यानंतर तो परमेश्वरा या भूमिकेतनं त्याची उपासना केली जाते. आणि त्याच्या एकट्या करता म्हणून सगळ्याची मर्यादा पाळायची. ज्ञानोबा म्हणतात पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्यासी साहिजे, एरवी वाहिजे सामाची मोठ. एक पती करता म्हणून सगळ्यांची मर्यादा. सासूबाईला आवाजावं बोलायचं, सासऱ्याला बोलायचं, ननंदबाईला बोलायचं, बिराला, जावायला, जाऊबाईला. माणसाला बोलतील यात न म्हणून कुत्र्याला बी आवाजावं. त्यावेळेचा काळ सकाळची ग्रामीण भाग, सडा समार्जन, रांगोळी करणं, पाणी भरणं हे सगळं पूर्वी कामं बायाची होती. आता ही सगळी कामं पुरुषाकडे आली. बरं सकाळी आम्हाला नेहमीच प्रसंग येतो. आता तरी बरं आहे, पुण्यासारख्या मुंबईसारख्या नागपूरला कुठे गेलो कीर्तन म्हणजे त्यावेळेस 9 ते 11 कीर्तन असतं. कीर्तन झालं की मग गाडी तयार होईल. महाराज तुमच्या गाडीत बसा, तुमच्या घरी तुमची व्यवस्था केलेली आहे. घरी गेल्यानंतर मग महाराज तुम्हाला सकाळी किती वाजता जायचं? आमचा प्रवास एसटी बाबा सकाळी 7ला बाहेर पडलं पाहिजे. बरोबर, मग तुम्ही उठणार 5 वाजता उठा. बरोबर, मी 4ला उठतो म्हणजे 4ला उठत असतो तुम्ही. मला उठावंच लागतं म्हणजे अलाराम लावलेला. आम्हाला जायचं असतं म्हणून आम्हाला अलाराम वाजला. जागेची आतमध्ये 0 लावलेला असतो, बाहेर नळी लावलेली असती, सूट लावलेली असती. आतला 0 त्याला काय करणार आहे? महाराज जागेवर त्याचं महाराजाला सगळं दिसतं. तो उठलेला असतो, झाडलोट करतो, थोडा समर्पण करतो, रांगोळी टाकतो, मोटाराई लावतो, पाणी भरतो, देवपूजा करतो. मग बायकोला म्हणतो राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. असलं आता काय नाही. ही सगळी कामं पूर्वी स्त्रिया करायची. पहाटे उठून त्यांनी करायची. त्याच्यामध्ये जे सगळे कामं त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे कुत्र बसलेलं असायचं अंगणामध्ये, ग्रामीणमध्ये. मग त्या कुत्र्याला ज्या बाईने आवाजावं बोलायचं, अहो हडा हडा मी टाकीत आहे सडा, तुमच्या अंगावर येईल शिंतोडा. सासूबाई बोलतील फडा फडा, अहो हडा हडा. असा अहो जावं घेऊ असला सासूरवा. आणि अशा परतंत्र जिन्यामध्ये जनाबाईचा त्या काळात झालेला जन्म. त्यांनी पारतंत्र्यामध्ये क्रांती करून दाखवली की स्त्रीला सुद्धा देवाला राबवण्याची ताकद प्राप्त करून घेता येते. स्त्री जनाबाईच्या म्हणण्यानंतर देवाने अंकित म्हणजे ताब्यात, देवभक्ताचा अंकित राहणं म्हणजे ताब्यात राहणं. अंकित राहणं म्हणजे जशी एखादी लग्न झाल्यावर स्त्री सासूरवासाला गेल्यानंतर अंकित राहते. तिथलं सगळं तिला करावं लागतं, कामं सगळं बघावं लागतं, सगळ्याची मर्यादा पाळावी लागते. तसं देव सुद्धा सगळी मर्यादा पाळतो, संतांची मर्यादा पाळतो, संतांच्या घरी राहतो. जसं मुलगी नांदायला गेली की नांदणूक तिला येते करत असताना सगळी काम देवही नांदायला जात. नांदे तया घरी नांदे तया दैवत मंगल
छाया धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्याची दिन दरोशन संताचे धन्य दिवस आजी दरोशन संताचे धन्य दिवस आजी दरोशन संताचे आजी दरोशन संताचे नांदी तया घरी दैवत पंढरीचे तया घरी दैवत पंढरीचे नांदी तया घरी दैवत पंढरीचे नांदी तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार नांदे तया घरी दैवत पंढरी. नांदे म्हणजे नांदायला जाणं, नांदे म्हणजे ताज्यात राहणं, नांदणं म्हणजे आणखीच मर्यादित सगळ्याची मर्यादा पाळणं सांगतो. काळ राहिलं ना पूर्वी 2-2, 4-4 लेकरं होईपर्यंत नवरा बायको दिवसाच्या बोरच बसलेली दिसत नव्हती. आणि आताची जर का परिस्थिती पाहिली गच्च भरलेली व्यक्ती असावी त्या 2 सीटावरती जोडतो बसलेला असं त्यांना वाटतं की आपल्या दोघांशिवाय तुम्ही नाही. आता काय मर्यादा नांदायचं म्हणजे की इतक्या आवाजात कधी बोलणं नाही. काय झालं ते दिवस होते पावसाळा वर मिरच्या वाळू घातल्या आणि एकाएकी जे ते आबाळ आलं आणि पावसाच्या याच्यात पापा मिरच्या भेटतात म्हणून धडधड धडधड करत मुंबई जिल्ह्यातले वर गेले. एवढ्यात मालकाला त्या आवडत कोण आहे म्हणले मीच आहे म्हणजे एवढा आनंद कधी माझ्याशी बोलले नाही असं म्हणून तिला इतकी एकाग्रता झाली की ते जपच करावं. ते म्हणाले कोण आहे मी म्हणाले मीच. ते म्हणाले कोण आहे मी म्हणाले मी. भांडे घासायला घेतलं ते म्हणाले कोण आहे मी म्हणाले मीच. झाडून काढताना ते म्हणाले कोण आहे मी म्हणाले भूत भूत लागलं काय झडपलं केलं तुला मग विचारलं काय भांगडं मग त्यांनी सांगितलं. म्हणजे इतका काळ चावलचा असा होता. या काळामध्ये जनाबाई सारख्या महात्म्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना धर्ममर्यादा सुद्धा होती. ती कोणती धर्ममर्यादा होती. भक्तीच्या बाबतीमध्ये वेद अत्यंत कृपणा झाला. तिन्ही वर्णाच्या कानी लागला स्त्रिया शूद्राधिक अबोला धरून ठेला अध्याय. स्त्रियांना वेदाचा अधिकार नाही धर्मामध्ये. वेदात जे सांगितलं ते जनाबाईंनी वर्णन केले. वेदात जे काही अर्थ आहे ते जनाबाईच्या वाङ्मयामध्ये एवढी क्रांती त्यांनी केली की भगवंताची उपासना करण्याकरता आम्हाला जरी अधिकार नसला वेदामावरी रुसून या गेला आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. आम्ही पांडुरंगाला कंठामध्ये धारण केले. ते काय करतो त्या भक्तीचं सामर्थ्य सांगत असताना एवढी जबरदस्त भक्ती त्यांनी केली आणि त्या भक्तीचा अनुभव या अभंगातून घेतला. देव भक्ताचा अंगी भक्त कुणाला म्हणतात. भक्ताची लक्षणं काय. भक्त 2 प्रकारचे. एक लोकांना दुनियामध्ये भक्ताचं बाह्य लक्षण अंगावरती घेऊन भुलवून सोडणारी भक्त. माळा मुद्रा घेऊन होतात ती भक्त. सदा त्यांचे चित्त देव आपलं सदा त्यांचे चित्त विषयात ते सण घेऊन राहिले असतात असे जे असणारे भक्त
ते भक्त फक्त सोंगधारी, माळ घालणं, गंध लावणं, वारी करणं, अशा प्रकारचे जे भक्त, ही एक प्रकार झाला भक्त. ह्या भक्ताला होणं देत यांची भक्ती टिकत नाही, यांचा भाव टिकत नाही, यांचं काही टिकत नसते. भाव जरी त्यांनी म्हणे भक्तिभाव, भक्तीमध्ये भाव असावा लागतो. सोंगधारी जे भक्त असतात त्यांच्या ठिकाणचा भाव टिकत नाही. काही ज्याचे भक्त असतात त्यांचं सोंग पुढं पडलं की भक्त पण संपलं, लोकांना बोलवण्याकरतात असे भक्त. आणि जे दुसरे लक्षणं तुकोबाराने सांगितलेले भक्तांची लक्षणं काय, वैष्णवतो जयावगी देवावरी माया, आवरी देवावरी माया, देवावरी माया, वैष्णवतो जया आवरी देवावरी माया, आवरी देवावरी माया, आवरी देवावरी माया. वैष्णव तो दया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो दया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णवतो दया, अवघी देवावरी माया. माया म्हणजे प्रेम, विश्वास, भाव किती प्रमाणात असतो. नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन. कोणत्या भक्ताकडे देव काम करतो, जे हे लक्षणाने युक्त भक्त आहेत, ज्या वैष्णवांची संपूर्ण माया म्हणजे प्रेम देवावर. ज्या वैष्णवाला या भक्तीपुढं तन म्हणजे शरीर, तन, धन म्हणजे पैसा, तन धन, तृणजन, तृण म्हणजे गवताच्या काडीसारखं वाटणारं हे लौकिकपणा, धन म्हणा, शरीर म्हणा, अशी ज्यांची अवस्था झालेली, मग त्या वैष्णवांचं मुख्य लक्षण काय, पडता जडभारी नेमा नटळे. ते आपल्या भावनेशी दृढ, एकविध भाव असतो त्यांचा. केवढा एकविध भाव असतो, देह जाओ अथवा देह जाओ अथवा देव जाओ अथवा देव जाओ अथवा देह जाओ देह देह जाओ अथवा देह जाओ अथवा पांडुरंगे दृढवा पांडुरंगे चरणा नसोले सर्वथा शरणा नसोले सर्वथा पांडुरंगे दृढभावो पांडुरंगे दृढभावो शरणा नसोले शरणा नसोले अथवा राहो देह जाओ अथवा देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढभाव
सोले सर्वता चरण सोले सर्वता पांडुरंगी दृढ भाव म्हणजे काय? त्याला एकविध उपासना म्हणतात. कसलाही प्रसंग जीवावरती आला तरी सुद्धा आपली भावनाची अभावना होऊ द्यायचं नाही. कसं आहे, तुका म्हणे जीव गेला तरी जाओ धरिला तो देव भाव शुद्ध. राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये बरेचसे राक्षस मरून पडवला. इकडे रामरायाकडली काही जी सेना होती तिकडे काही हालत नाही, इकडे मरून पडायला लागले. काय करावं. मग रावणाने हुकूम सोडला, अरे माझ्या पाठीवरती पाय देऊन रक्षण करणारा, माझा आधार देणारा भाऊ कुंभकर्ण झोपला असेल त्याला उठवा, त्याला युद्ध करायचं म्हणून सांगा. त्याला हातात शस्त्र घ्यायची गरज नाही, काही नाही. आवाढव्य शरीर आहे आणि ही वानर म्हणजे त्याची भक्ष्य आहे. नुसतं जीवत राहायचं तरी पुष्कळ आपल्याला सहकार्य. म्हणजे आवाढव्य शरीर होतं, तेवढं शरीर होतं आवाढव्य असं सांगतात. कोणत्या रामायणात आहे मला माहित नाही, 100 कोट रामायण. एकदा कुंभकर्ण हा राजाच होता, राजाचा भाऊ राजा. झोपी जात असताना आपल्या जे ते नाभिक असणारा, दाढ्या हजामत करणारा वारीक नाभिक त्याला बोलवून घेतलं, सांगितलं मी झोपी गेल्यानंतर एकदा झोपला म्हणजे 6 महिने उठत नाही, आणि एकदा उठला म्हणजे 6 महिने झोपत. मी झोपी गेल्यानंतर महिना 2 महिने चांगली झोप लागू दे, मग माझ्या नाकातली केस काढून टाक असं सांगितलं. आता मालकाची आज्ञा आहे. झोप लागली, महिना 2 महिने गेले. मालकाने सांगितले म्हणून नाकातले केस काढण्याकरता नाकात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी जसं आतमध्ये श्वास घेतला तसं सगळं भांडवल आत गेलं. वाटी वस्तारा साखरी काय ती पूर्वीची वस्तारे असे दगडावर त्याला बाहेर लावायची, सगळं आतच गेलं. त्याला वाटलं आता आपलं दुकानच बंद पडलं, काय करावं. घरी आला, पत्नीला म्हणला 8 दिवस खराब होणार नाही अशा दसण्या तयार कर. दुधात दसण्या 8-8 दिवस खराब होत नाही. दूध तूप घालून कणिक मळायची, त्यात गुळ घालायचा, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी. मला गेलं पाहिजे, आपलं भांडवल हुडकून आणलं पाहिजे म्हणून दसण्या बांधला आणि आतमध्ये भांडवल हे पडायचे. तिकडून एक ग्रस्त गाठ पडली. नमस्कार नावी दादा, कुणीकडे आला? म्हणलं माझं भांडवल आज गर्दी होतं. त्यानं असं तर त्याला माघारी 1 महिना झाले, माझी उंट कुणीकडे गेली पत्ता नाही. असा संवाद ज्याच्या नाकात होतो त्याचं शरीर केवढं असेल नाथांनी वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये. जन्माला आला तेव्हा काजळाचा पर्वत होता, पर्वत असं नाथांनी वर्णन केले रामायणामध्ये. आणि त्याचं जायचं उठवर त्याला झोपलं होतं. 2-4 हजार दैत्य त्याच्या अंगावर पडवायला होतं, तरी जागण्यान काय नाही. अखेर स्वर्गातले नगारे बोलवले, त्याच्या कानात वाजवले, तेव्हा ते जागवले. कशाला हाक मारली? अरे तुमचे भाऊ आणि त्यांच्या इथे युद्ध चालू आहे, काय प्रकार चाललाय म्हणले. तिथं म्हणजे सगळा अपजय व्हायला लागलाय, पराभव व्हायला लागलाय. तुम्ही चला. बरं आहे म्हणलं, येतो म्हणलं तर आला. आणि रावणाने सांगितलं मी अरे नुसतं तुझं खाद्य आहे, तुला काय शस्त्र घ्यायचं नाही, बाण मारायचं नाही काय. त्यांनी एकदा असा हात केला की हजारो वानर त्याच्यामध्ये सापडायचे, गटागटा गिळायचे.
तर काही कानातनं निघून जायचे जीवन, किंवा काही केले की खाली गेले असं व्हायचं नसते. असं करता करता तुझं गंधमादन नावाचं वानर हातात आलं. गंधमादन नाव का पडलं होतं? जन्मजात असा त्याचा गुण होता की त्याच्या अंगाचा सुगंध चंदनासारखा 2-2, 4-4 कोस लांब जायचा. नुसतं चंदन, नुसतं चंदन. कुंभकर्णाच्या हातात एकदम धप दिसली, त्या नाकाला वास आला. अरे बाप, कुठनं वास आला? कोणत्या वानराने हे अत्तर अंगाला लावलं? इकडे तिकडे पाहतात गंधमादन, अरे याच्यात वास दिसतो, म्हणजे तुझा वास आहे का? हो. अरे तुझ्यासारखा गुणवान अशी व्यक्ती आमच्या रावणाच्या राज्यात पाहिजे. आतापर्यंत खूप वानर मारून टाकली, पण तुला जिवंत ठेवतो. फक्त मला एवढं वचन दे, आजपासून रामभक्त म्हणायच्या ऐवजी रावण भक्त म्हणेन. मला शक्य नाही. हा जरा विचार कर, पुन्हा मिळणार नाही शरीर. शक्य जरा नरट दाबलं, रक्ताच्या पेकांड्या बाहेर आल्या, जीभ बाहेर आली. बोल राम भक्त का? राम म्हणलं राम भक्तच. शेवटी त्यांनी त्या ठिकाणी आपला देह समर्पित केला, मेला. भगवत नामचिंतनाची ठरलेला ते रामभक्त म्हणूनच मेला. याला म्हणतात पडता जडभारी नेमानतळे निर्भय. आणि भक्तांचं काय लक्षण आहे? तुका म्हणे याती होका तयाची भरती. 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 वर्णामध्ये 18 प्रगड जाती. कोणत्याही जातीचा असो, याचा याती धर्म नाही विष्णूचा असा. निर्णय तो आयसा वेदश. भगवंताच्या भक्तीमुळे अंत्यजादी योनी तरल्या हरे भजनी तरल्या हरे भजनी तयारी पुराणे तयारी पुराणे अंत्यजादी योनी तरल्या हरे भजनी तरल्या हरे भजनी तयाचे पुराणे वाटणारी, तयाची पुराणे वाटणारी. अंतजाती योनी तरल्या हरे भजनी तरल्या हरे भजनी अंत्यजादी योनी तरल्या हरे भजनी तरल्या हरे भजनी. अंतजाती योनी तरल्या हरे भजनी तरल्या भजनी हरि भजने करने हरि भजने. तयाची पुराणे वाट झाली, तयाची पुराणे वाट झाली. तयाची पुराणे वाट झाली, तयाची पुराणे वाट झाली. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजन याची पुराणी भाट झाली. भाट म्हणजे कीर्ती. पुराणांतरामध्ये ज्यांची कीर्ती गायली, असे कोणत्याही जातीतले असो, पण ते या अभंगात सांगितल्याप्रमाणे देवावरती भाव, असे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या ताब्यात परमात्मा राहतो. देव भक्ताचा अंगी काय करतो? कामे त्यांची सदा करी, त्याचे पडो नेली उणे होय. भक्तीचा पण त्या भक्तांच्या ताब्यात राहतो, म्हणजे घरी राहतो. त्यांची कामं करतो. कोणाकोणाची कामं केली, वेळ मिळाला तर पाहू आपण, झालं नाही. पण त्याचे पडू नेली, भक्ताचं कधी उणू भगवंत हा पडू देत नाही. रक्षण करण्याकरता उभा. कशामुळे? गणी म्हणे भक्तिभाव.
देवदासा इत्यादी हे सगळं सामर्थ्य भक्तीच आहे. भक्तीतून आम्ही केली नाही नाही खोट शब्द घातला. भावयुक्त भक्ती. आपण भक्ती करतो पण आपला भाव नसतो. भक्ती करणं करतो आपण, भाव कुठे टिकवा. आता याच्यात जरा वेळ नसतो. एका गावामध्ये एक गृहस्थ असे होते, गावात अखंड हरिनाम सप्ताह म्हणले की त्यांना खूप आनंद आहे. वार्षिक सप्ताह आला की जे पहिली पावती झडणं त्यांचा 11, सगळ्यापेक्षा जास्त. पुन्हा खटपट करायला पुढे पुन्हा पंगतही घ्यायची, काही कमी पडले तिथं पैसेही द्यायचे. पुन्हा सप्ताह झाल्यानंतर एकादशीला भजनाला जायचं, पुन्हा ते बारशीला जायचं, काही सहकार्य करायचं. असं करता करता भावनिक श्रद्धाळू पण माळ काय तिच्या गळ्यात नाही. लोक म्हणाले एवढा तुम्ही श्रद्धावान भक्ती करता, किती तुम्ही सहकार्य करता, किती मन मोकळेपणाने सहकार्य मदत देता, हजारो रुपये तुम्ही खर्च करता. कधी पंढरीची वारी नाही, कधी माळ गळ्यात नाही, पंढरी पाहिलेली नाही. चला आता यावर्षी आम्ही जाणार आहे, असं गेलं आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे, चला पंढरपूरला. मला आता थोडक्यासाठी मला कशाला बाटवता बटना सगळं आयुष्य गेलं म्हणला नाही नाही आम्ही नेणार. त्याला बळच हुशार ज्येष्ठ वद्य पंचमीला गाडीत टाक आळंदीला आम्ही षष्टी स्नान दर्शन ज्ञानोबा सप्तमीला तुकोबा राहायचा सोहळा पाहण्याकरता घेऊन गेली. तुकाराम महाराजांचं प्रस्थान पाहिल्या भावनेचा अंकुर फुटला. अरे बाप एवढा समाजला आनंद आहे. आता उद्यापासून पुन्हा ज्ञानोबाचा सोहळा पाहायचा. तुकाराम महाराजांचं प्रस्थान आरती झाली आळंदीला पुन्हा प्रस्थान झालं. मग दिंडीमध्ये चालू लागला. चालता चालता जो पुढचा फडकणाऱ्या पताका वगैरे बघायच्या, प्रत्येक दिंडीत भजन ही ती चाली, वयोवृद्ध माणसं कशी नाचतात उड्या मारतात, त्याच्या मग ते अंकुर फुटलेला जो भाव आहे तो फुलत चालला. आणि इतका 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 आतमध्ये गेले घाई झाली की पंढरपूर केव्हा येतं आणि मी माळ केव्हा घालतो असं देवा. आता पण तर माझा जन्म फुकट गेला, आता मात्र मी तुझा वारकरी होणार, आता मात्र मी तुझी वारी करणार, एकादशी करणार. घ्या झाली भावना उत्पन्न झाली. आलं पंढर. दशमीचा दिवस, संध्याकाळी आरती झाली फळावरती. पहाटेच्याला जे येते तेव्हा झोप येणं, लगेच उठला, तांब्या हातात घेऊन चंद्रभागेत स्नान करणं. तर रात्रभर दुकानं उघडं असतात. तसं पहाटेच्या टायमाला माळाचं दुकान, एकाच दुकानामध्ये सगळं माळ आहे तिथं, चंदन तिथं, मुद्रा तिथं भेटते. आणि जी कपडे वगैरे सगळं तुमची काय अशी खरेदी केली. माळ अशी घेतली की जशा काही टाळाच्या गोठ्यात टप्पूर माळ घेतली. चंदन खरेदी केली. बंगाली पांढरा शर्ट, ते फेटा, उपर्ण हे सगळं घालून सूर्य उदय झाल्यानंतर फळावरच्या मालकाकडे मला माळ घालायची, तुम्हाला माळ घालायची, एकादशी करावं लागेल. हो 15 दिवसाची एकादशी करून पंढरीची वारी आषाढीची करत जाईल. मग रामकृष्णाने मंत्र जपावा लागेल. हो मग पहा बरं एकादशी मंत्र हरिपाठ म्हणावं लागेल, भजना कीर्तन. हो 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 म्हणतो. मग त्याच्या गळ्यात ती माळ टाकली जाते, मग त्याच्या हातनं पेढा वाटतात. आणि मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमेचा गोपाळाचा काल आला. ज्यांनी त्याने आपापले गबाळ ओतलं स्टँडला जायचं. हाही स्टँडला आला, गाडी बघितली, मध्ये जाऊन बसला. थेट गावाची गाडी होती. थेट असल्यामुळं तिकीट काढलं, गावात गाडी पोचली.
पारावरती काही लोक बसलेली होते आणि यांचा अवतार बघितला. माळ, ते मुद्रा, फेटा आणि ती टिंगल करणारे लोक, आयुष्यभर याच्याबरोबर बिनमाळकरी राहिलेले सगळे त्यांनी पाहिलं. हा झाले का संत, असा लाजला तो. अरे बापरे, लाज वाटायला लागली. जाता येता लोकांनी रोजतोच, हा झाला का संत, झाल्या का संत झाले. काय करा, त्याला सहन होईना. मग दिवस पावसाळ्याची, श्रावण महिना, शेतामध्ये मोठ्या मोठ्या विहिरी असायच्या. त्या विहिरीवरती स्नान करण्याकरता म्हणून वर्ण उडी मारली. तशी मारली तशी ती मोठी माळ असल्यामुळे आपोआप गेली. जाऊ द्या मला, आता आपण काढली का, तिच्या मनातच नव्हतं माझ्याशी राहायला, तिच्या मनाने गेली. जाऊ द्या जाऊ द्या. याला म्हणायचं अभाव. ही अभावनाचा झाली त्याचा ठिकाणी परमार्थ भाव भक्ती म्हणता येत नाही. अशी शुद्ध भावना मगा सांगितल्याप्रमाणे गंधमादन वाढण्यासारखे असेल तो भक्त. आणि अशा भक्ताच्या ठिकाणी भावयुक्त भक्ती असल्यामुळे जनी म्हणे भक्ती भाव हे दासा ऐकी जीव शेवटी परमात्मा तो आणि मी एक ऐक्य म्हणजे एक. दासाला आपल्याला सांभाळून घेतो, आपलं स्वरूप त्याला प्राप्त करून देतो. एवढं सामर्थ्य या भक्तीचं आहे. देव जनी म्हणे भक्तिभाव जीव त्याचे पडोने जीवने भक्तीचा सांगा म्हणतोय का देव भक्ताचा अंकिता, 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 सदा करता त्यांचे पडोने जीवने, त्यांचे पडोने जीवने, त्यांचे पडोने जीवने, त्यांचे पडोने जीवने. देव भक्ताचा अंकिता, 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 देव भक्ताचा अंकिता. सदा करीता, काम्याची सदा करीता, सदा करीता, काम्याची सदा करीता, त्याचे पडोने जीवने, त्याचे पडोने जीवने, त्याचे पडोने जीवने.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई फडाच्या पद्धती जय 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 कुमार कुमार जय जय कुमार जय जय कुमार कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय कुमार जय जय कुमार कुमार कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव अपार कुमार जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल देव भक्ताचा कामे त्यांची सदा करीत त्याचे पडून जीवने होय रक्षिता विठ्ठल विठ्ठल कुंडली वरदा हरी भला विठ्ठल विठ्ठल कुंडली श्री ज्ञानदेव देवभक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने जीवने होय रक्षिता आपण देवाचा आणि भक्तांचा विचार केला तर देव हा वैकुंठातला राहणार आहे. त्याचं घर ज्याचे सप्तावर्णा बाहेरी माया वर्णा भीतरी वैकुंठ वचले कराकरी स्वलिले करी नांदावा स्वतःला क्रीडा करण्याकरता लीला करण्याकरता सगळ्याच्या वर एकांत देव वैकुंठात राहतो. त्याचं जसं वैकुंठ आहे तसं त्या घराला शोभणारी त्याची पत्नी पण तिचं नाव आहे महालक्ष्मी. ही लक्ष्मी समुद्र मंथन करत असताना आणि पहिलं रत्न 14 रत्नापैकी निघाली लक्ष्मी तिच्या सौंदर्याला तोड नाही असं वर्णन पुराणांतरे आलेलं आहे. अतिशय सौंदर्यवान असणारी स्त्री देव सगळे लाळ घोटा लागले. देव दानव वाटतात. दानवाला वाटायचं की आमच्याकडे असावं त्याला वाटायला आम्हालाही लक्ष्मी मिळावं देवाला वाटायला आम्हाला लागले बांधू नका. म्हणजे ही स्त्री आहे तिच्या हातामध्ये माळ देऊन ती सगळ्याकडे निहाळून बघेल तिला जो आवडेल त्याच्या गळ्यात ती माळ घाल. पण तेव्हा थांबा मुहूर्त काढू जरा थांबू जाऊ द्या 8-15 मुहूर्त काढला आणि सांगितलं की आजपासून अमुक आमच्या महिन्यामध्ये आणि लक्ष्मीच्या सणेवर नेमलेला त्या तिथीला सगळ्यांनी आपल्या आपल्या तऱ्हेने मंडपामध्ये हजर राहावं.
आपण त्या लक्ष्मीला प्रसन्न व्हावं म्हणून प्रसन्न म्हणा पसंत म्हणा व्हावं म्हणून प्रत्येक देवाने अंगाला साबण लावून 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 काय पाहिजे कशी फॅशन केली ही दैत्य दानव त्याने आपल्या पद्धतीने त्याची सगळा शृंगार केला त्या तारखेला त्या दिवशी हजर राहिले सगळे देव एका पाडला दानव दैत्य येतात लक्ष्मीने पाय टाकला एकाही देवाकडे बघितलं नाही मी एका दानव दैत्याकडे बघितलं समोर 3 देव बसलेले होते ब्रह्मदेव होते आणि शंकर महाराज होते विष्णू महाराज होते आणि त्यांना निहाळलं ब्रह्मदेवाचा विचार केला याला जर का माळ घालावी तर अतिशय विषयांध मनुष्य आहे मज कामाचे निघाई ब्रह्मा कन्याशी धरू जाय नको म्हणून शंकर महाराज हा हे चांगला आहे स्वरूप पांढरा अगदी फेक असं दुधासारखं वर्ण आहे भरपूर गौरा करुणा पण याला जर का माळ घातली आणि याच्याजवळ नांदायचं ठरवलं याचं राहणं आहे गज चर्मधारी स्मशानी राहील याला स्मशानात राहायला आवडतं यांना आनंद केव्हा वाटतो भूते व्यताळ नाचत मग हर्षयुक्त भूत नाचायला लागल्यानंतर ह्यांना आपल्याला जिथं मालक तिथं आपल्याला मांडीत बसावं लागेल आणि ते बघावं लागेल नको शंकर नको मग विष्णू सत्वगुणापासून झालेला नाही महाविष्णू ज्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात त्याच्याकडे पाहिलं त्याचं रूप कसं होतं राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी तळा लोकल्या आणि कन्यावर येते रूप मुलीला काय आवडतं रूपवान मुलगा देवाने असं नाजूक स्वरूप दाखवलं त्या लक्ष्मीला भुरळ पडली माळ घालण्याला गेली या लोकांनी मला इच्छा केली तर मी त्यांच्याकडे गेली नाही आता होऊन चालले म्हणून निघाले देवाला वाटलं अभिमान झालाय मी होऊन चालले मी पण आहे लगेच देवाने पाठ फिरवलं लक्ष्मीने विचारलं देवा मी आता शरण आलेलो आहे मग तू शरण आले तुझा अधिकार पाय हातात पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून तू अशी लक्ष्मी वैकुंठाची पत्नी वैकुंठावर प्रेम नाही ज्या सुद्धा कारणे देव वैकुंठ सोडून वैकुंठावर प्रेम नाही लक्ष्मीवर प्रेम नाही मुलावर ते प्रेम असावं ब्रह्मदेव मूल आहे पण त्याच्यावरही प्रेम नाही तुम्हा आम्हाला मुलं होणं निराळं देवाचा मुलगा ब्रह्मदेव हा निराळा का आपल्याला मुलं होते ती केव्हा होतात लग्न करावं लागतं स्त्रीचा आश्रय घ्यावा लागतो मग प्रारब्ध अनुकूल असावा मग स्त्रीत्व पुरुषत्व असावं लागतं मग प्रारब्धानुसार व्यक्ती संतती होते त्याचं तसं नव्हतं याच्यापासूनच याच्या मुलाचा जन्म ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ ब्रह्मदेव याच्यापासून जन्माला आला तरी ब्रह्मदेवावर प्रेम नाही मग ते प्रेम कुठं होतं भक्तावरती होतं जेवढं प्रेम भक्तावरती तेवढं प्रेम मित्रावरती नसल्यामुळे काय त्या भक्तावरती प्रेम कशामुळे करत होतं जे देवाला आवडतं ते भक्त करत होते देवाला कशाची आवड आहे हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा भक्ती दासाची देवाला भक्ती करत असताना हरि कीर्तन करणं नामस्मरण करणं आणि त्याच्याकरता भगवान त्यांच्या घरी राहत होता जनाबाई रात्रंदिवस भगवत कीर्तन करत होते हरिभक्ती करत होते नामदेवराय बरोबर नामदेवराय कीर्तन करायचे जनाबाई पाठीमागं उभारलेल्या असायच्या डोळे लावून उभी जणी येते दाशी जणी अशा पद्धतीने कीर्तन भक्ती श्रवण भक्ती हे वंदन दास्य हे 9विधा भक्तीचं आचरण करणार आहे त्या भक्ती करता परमात्मा भक्तांच्या घरात राहतो कोणती कामं करतो जे पडेल ते काम करत असताना भगवंत असा कधी म्हणत नाही की हे काम हलकं आहे हे काम भारी आहे जे पडेल आपुले ते थोर पण
मोठे थोरपण नारायण विसरला. भगवंत आपला मोठेपणा बाजूला ठेवतो भक्तांची काम. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांग. असे भक्ताचे घरी काम न सांगता न सांगताना कोणत्या कोणी असो उंच नीच काही नेणे भगवंत. इष्टे भाव भक्त जे कोण्या जातीचा असो, 4 वर्णामध्ये शूद्र जातीचा असणारे तो खोबार आहे. हरिजन कुळात त्यांचा जन्म झालेला. जरी हरिजन असले तरी चोख अंतःकरण होतं, भक्ती चोख होती. ते सुद्धा भगवतनिष्ठ एकनिष्ठ उपासक असल्यामुळे पंढरीतच राहून त्यांनी उपासना करावी. त्यांचा जन्मच पंढरीतला. पंढरीत जन्म झालं, बालपण झालं, मोठे झाले, लग्न झाले. आई वडील ज्याचे इहलोक सोडून गेल्यानंतर प्रपंचाचा भार त्यांच्यावर पडला. प्रपंच करत असताना गावातली जे काही काम आहे ते सगळे करावे. कोतवाली म्हणा, ते काही रस्ते साफ करणे, तुमच्या असणारी पांडुरंगाची उपासना. लग्न झालं, पत्नी गरोदर राहिली. तिची माहेरची म्हणावा अशी व्यवस्था नसल्यामुळे तिने निर्णय घेतला होता की आपलं बाळांपण पंढरीतच जातं व्हावं. घरची आपली जशी परिस्थिती नाही म्हणून घरी नाही करून. इकडे 9 महिने भरत आले. हे महाराज उठायचे की ज्याचे विणा घ्यायचा, टिपळ्या घ्यायच्या, भक्त सतत चिंतन करायचं भक्तांनी. रावळात जायचं, काही प्रसना करायच्या, काही चिंतन करायचं. त्यांना 9 महिने झाले, घरात कोणती तयारी नाही, काही नाही. एक दिवशी सहज बसले असताना खुशीच होते. जेवण वगैरे झालेलं आहे. मग म्हणजे आपल्या बोलायला काही हरकत नाही. मग आपल्या पतिराजाला म्हणले, ऐकलं का? मग काय म्हणते? माझे दिवस भरत आलेले म्हणजे मी गरोदर आहे, 9 महिने पूर्ण झालेत. मग मी काय करू? काय करू म्हणजे घरात सामुग्री काही नाही. त्याला सामुग्री लागते. मग कसं असतं? फुकट होत असतं. काय सामुग्री म्हणजे सुवासिक तांदूळ, लोण्याचा तूप, आणखी जायचे असणारा हे खुराक ज्याला म्हणतात, काजू, बदाम, किसमिस, डिंकोडे, सुंटोडे, हे तयार करावं लागतं. महिनाभर घ्यायचे. मिक्सर पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, पंजाब मिश्री, सलाब मिश्री. काय तुम्ही म्हणता बुवा किती बाय आहे बा अनपण तुम्ही केली नाही, पण सगळा अनुभव आणून दिले करा. सगळं लागतं. हो मग डिंकोडे, सुंटोडे, हो हे सुद्धा पोट खाली झालेलं असतं आणि ते भरून येण्याकरता खुराक खावा लागतो. महिनाभर तुम्ही एकटीने खाता येत नाही. शेजारे पाजारे पाहुणे बाळे सगळे असतात, त्यांना पोस्ट करायचं असतं. डिंकोडा केल्यानंतर, सुंटोडा केल्यानंतर त्याला काजू, बदाम, खोबरे सगळं वापरावं लागतं. एका कवीने म्हणलेला, डिंकोडे, सुंटोडे, खारीक, बदाम, खोबरे, ऐसे ऐकून मनासी वाटते, बाळांतील होणे बरे. असं लागतं. हो, यादी कर म्हणल्याबरोबर लगेच साखर 50 किलो तुझी पाहिजे. म्हणजे महिना 1.5 महिन्यामध्ये 2-3 सणासारखा स्वयंपाक करावा लागतो. 50 किलो, 5 किलो बदाम, 5 किलो हो, मग खारीक 5, काजू 5, किसमिस 5 किलो, खसखस, आणखी काय खोबरं, येणं घेऊन फुकट बडबड करतो. तुपाची भरणी, मसाला सुपारी, लोणच्याच्या भरण्या. आता इच्छेने मुलाला काय तुम्हाला करायचं असं होणारं अपत्य, मुलगी असो मुलगा असो, त्याला काही हातात घालायचं म्हणून तुमच्या येता शक्ती बघा सगळी यादी केली. त्यांनी विचार केला, हे जर का सामान घेण्याकरता खटखट करत बसलो तर देवाची भक्ती बंद पडेल. नामदेवराय वर्णन करतात, चोखोबाची कांता अशी ती गरजेली.
झाली तिशी पूर्ण नवमा सर्वनी विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी ऐकून या चोखा करीत विचार कोणी ऐसा घोर वाग न पुसता गेला बहिणीच्या गावा आनंदे केशवा आळे घरात सांगितलं नाही बहिणीच्या गावाला निघून गेली. संध्याकाळ झाली दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला देवाकडे गेले देवा विरक्त अशी मी तो सांगितलेले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी तुमचे मालक विरक्त त्यांना हे अवघड वाटलं ते निघून गेले. अहो पांडुरंगा आणा ते अशी आता न सांगे मी वार्ता सांगतो एकदा आणा त्यांना कुठे तिकडे निघून गेले. तिकडे पूर्ण दिवस भरले घरात कुणी नाही कळा यायला लागल्या पोटात दुखायला लागलं माणूस नाही कुणी नाही. मग त्या बाईने काय केलं घोंगडं टाकलं उशी घेतली दार लावलं डोळे झाकले अंधेऱ्याकडे फोन केलं देवाला म्हणू लागले पांडुरंगे येयो पांडुरंगे येयो पांडुरंगे हो पांडुरंगे येयो पांडुरंगे जीवाचे जीव लगे जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे जीवाचे जीव लगे जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे जीवाचे जीव लगे जैव पांडुरंग पंढराया या आता खाली तुमच्याशिवाय कोण आहे मला कोणाला हाक मारणार आहे ये गे विठाबाई माझे पंढरीचे आई असं म्हटल्यावर तुका म्हणे करुणा बोले भीड विठ्ठले निघेन भक्ताने हाक मारल्या बरोबर चोखोबाची बहिणी झाला बहिणी उघड्या दार हातामारी देव यादी दिल्याप्रमाणे सगळं सामुग्री घेऊन दारात बहिणीच्या रूपाने बहिणीचा सारखाच आवाज बहिणी दार उघडा पहिली दार उघडा म्हणल्याबरोबर झालं कोणतं आलेलं दार दोघी भेटल्या तेव्हा आनंद आले ते हृदय भेटल्या गाड्याला पण आता पण तू दादाला सांगितलं दादाने मला यादी दिली सामान घेऊन दिलं सगळं आणलेलं काळजी करून देवाच्या मार्गदर्शनाखाली ती बाळांतीन झाली मुलगा देवाने घेतली चांदीच्या परातीमध्ये साखर घेतली सगळ्या हरिजन वस्तीमध्ये पंढरीमध्ये प्रत्येक ह्या चोखोबाची बाई साखर वाटली काय झालं माझ्या चोखोबाशी पुत्र झाला वाटिली शर्करा सर्वत्र याची माझ्या चोखोबाशी पुत्र झाला घ्या पाचवी तिने आनंदाने केली पाचव्या दिवशी चटवाई नशीब लिहिण्याकरता येते म्हणून बाळांतिनीच्या बाईच्या खोलीमध्ये रात्रभर नंदादीप ठेवायचं पाचव्या वर्गाची पूजा करायची पूर्णाचा नैवेद्य करायचा असतो त्या अंड्याला सुक्का मेवा तेव्हा नैवेद्य दाखवायचा देव सगळ्या देवाचा देव त्यांनी सुद्धा शिवंग आपलं जे आहे ते घेतल्यामुळे त्यांनी पूजा केली आणि ती सटवाई बघायला लागली सटवे तिकडी तुम्हाला सांगू नको मी इथं आहे म्हणून तेव्हा तुम्ही आणि मग मला यावं लागतं देवानी 1 महिना पावेतो रोज चोखोबाराच्या मुलाला स्नान घालायचं मांडीवर घेऊन देवाचे हातचं स्नान ते मानगट जोडायचं जे हात चोळायचे जे मांड्या चोळायच्या ते मालिश करायची आणि त्या बैला न्हाऊ घालायचं त्या बैची साडी धुवायची पोराची पाळूची धुवायची त्यांना जे की पत पाणी म्हणून भात करून खाऊ घालायचं लिंकोडीची लाडू खुराकण हे एका महिन्यामध्ये पोरग झालं सफरचंदासारखं बाई झाली अशी घ्यायची एकदम तेजस्पुंज तिला सौंदर्य आलेलं आणि मग त्याचे देवाने मध्ये बारशाचाच हात केला
त्यावेळेस रुक्मिणी माता राही माता यांना आमंत्रित केलं होतं आणि त्या एकट्या अशा रिकाम्या हाताने आलं नाही. अंगडे टोपडे आणि येले कोडे मिळवून सवासना पाळणा घातले नामते फिरले कर्म मिळाले. 12व्या दिवशी बाळते पाळणा झाले कसे राहणार पंढरीत वैकुंठीचा. साडी आणि चोळी अंगडे टोपडे आणि येले कोडे रखले सगळं बाळ नेणं आणलं. ते सगळं बाळ नेणं रुक्मिणी मातेने हिऱ्याच्या अंगठ्या बैला पाटल्या आणि त्या गळ्यातले जे काही दागिने केसातले दागिने चालू पैठणी नेसून तिला बसवलं होतं. पोराला दरीची कुंची होती सोन्याची वाळ देणं ना घेणं फुकट पडत काय आपल्याला द्यायचं घ्यायचं. आम्ही तर पोट ब्रह्मांड नाही परमात्मा करणार नामदेव आणि वर्ग म्हणतो आम्ही. आणि कोडे रकमाई कोड म्हणजे कोड कौतुकाने आणलेलं दागदागिना असा थाट झाला. मग महिन्याने तिकडून चोकोबरा निघाल देवाला कळ वहिनी आता मी पण जातो. हा त्याला माहित होतं आता जर काही आपण सापडलं तर आपलं स्वर्ग उघड पडत जाता ना तुमचे भाऊ येऊ द्या. महिनाभर आला सगळी सामुग्री आणली व्यवस्थित काम केलं. निदान तुम्हाला साडी नेसवली पाहिजे चोळी घातली पाहिजे. थांबाबा या तुम्ही चोळी नलगे वनमाळी बोलत काही नको फक्त माझ्या भावाला कबा एवढं सांगून निघून गेले. चोखोबाला येऊन या कांता वंदिती चरण दिले उचलून बाळा. मालक आलेले आहेत पाहिल्याबरोबर गोंगडं बसायला टाकलं पाणी दिलं प्यायला मग आतमध्ये घरात गेली. मग शालून असलं मग दागिने सगळे रुक्मिणी मातेने दिलेली देवाने दिलेली. त्या पोराला हिऱ्याच्या अंगठ्या वगैरे रत्नखचित करगोडा घातला गळ्यातले साखळ्या घातल्या जरीची कुंची घातली आणि त्या पोराला मांडीवर दिली. त्यांनी पाहिलं मंडळी तूच आहेस ना दुसरं कोण आहे ना नाही काय एवढा फरक कोणी केलं कोणी तुमची बहीण आली तिने सगळं केलं. मग त्यांच्या लक्षात आलं आपण तिथं बहीण तिथं प्रत्यक्ष पंढऱ्याने या ठिकाणी काम केलं. कैची बाई येथे आले पांडुरंग धन्य तुझे भाग्य भेटी झाली. तुझी बहीण घेऊन बसली प्रत्यक्ष पंढरायाने येऊन तुझं काम केलेलं आहे. अशी कामं भक्तांच्या घरात न सांगता करतो म्हणून जनाबाई म्हणतात कामे त्यांची सदा खरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली अवलो श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली बोला कामे त्यांची सदा करी त्याचे पडोले होई रक्षिता आपण जनी मने भक्तिभाव देवदासा त्याचे पडोले देवने होई रक्षिता आपण तेथून सेवा संपुष्टात आलेली आहे. 3 चरणाचा आपण घेतलेला आहे. आपल्या गावामध्ये पंचतत्वपूर्ती निवृत्ती होणारा सोहळा या सोहळ्यामध्ये देवभक्ताचे वर्णन करता यावं या भूमिकेतून जनाबाईचा अभंग निवडला. जनाबाईचं चोखोबराचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे झालेली सेवा पंढरीच्या चरणी समर्पण करायचं. अशीच या गावामध्ये पांडुरंगाच्या कृपेने संतांच्या कृपेने चालत आपल्याला अखंड हरिनाम सत्ता उत्तरोत्तर परंपरेने वंश परंपरागत सेवा चालत राहावी. वंश परंपरा दाखवणे अंकित मोकळीचा लाभ
भगवंताने तुमच्याकडनं सेवा करून घ्यावी अशी सद्विचाराच्या करून विनंती करून सेवेला पूर्ण केली. नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई 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 पुंडरी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनी म्हणे भक्ती भाव जनी म्हणे भक्ती भाव
देवदास ऐक्य जीव देवदास ऐक्य जीव देवदास ऐक्य जीव त्याचे पडोने जीवुणे त्याचे पडोने जीवुणे देवदास ऐके देव देवदास ऐके देव देवदास ऐके देव
करा क्षमा पराग महाराज कामरे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध देवत्कार 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 कुंडली वरदा